नमस्कार बाळांनो, कॅप राऊंड 2 साठी किती सीट शिल्लक आहेत ह्याची कंप्लीट लिस्ट आलेली आहे. आपण त्याला वॅकंट सीट म्हणतोय. आता ह्या वॅकंट सीट राहिलेल्या आहेत त्याचं काय होणार, प्लस काही कॉलेजला सीटच राहिलेल्या नाहीये. मग तिथं तरी पण तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं का किंवा कसं मिळणार हे आपण या कंप्लीट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. आता सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे वॅकंट सीट का राहिल्या, तर फर्स्ट राऊंडला तिथं विद्यार्थ्यांनी अप्लायच केला नाही. हा पहिला पॉइंट आहे. म्हणजे काय, समजा एसटीच्या सीट्स असतील, मग पीडब्ल्यूडीच्या असतील, डिफेन्सच्या असतील, ऑर्फनच्या सीट्स असतील, ह्या सीटला विद्यार्थ्यांनी अप्लायच केला नाही त्या कॉलेजच्या त्या ब्रँचला, म्हणून त्या सीट वॅकंट राहिल्या. मग त्या सीट आता पुढच्या राऊंडला भरल्या जातील. आणखीन कंडिशन काय असते, पहिल्या राऊंडला कॉलेज अलाउड झालं पण ते विद्यार्थ्यांना ते कॉलेजच नको आहे, म्हणून त्यांनी ना बेटरमेंट केलं ना त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग केलं, ती सीट मोकळीच पडली. म्हणून ह्या दोन पद्धतीच्या मोकळ्या राहिलेल्या सीट्स आहेत, त्या सीट्स आता सेकंड राऊंड साठी आलेल्या आहेत. म्हणजे काय, ज्या कॉलेजला मुलांना मिळालं त्यांनी ती घेतली नाही किंवा बेटरमेंट पण केलं नाही, आणि दुसरी कंडिशन ज्या सीटच भरल्या नाहीत. आता काल मी एक शॉर्ट्स टाकलाय होता ना, छोटासा व्हिडिओ, त्यामध्ये होतं की जो डेटा मिळालाय फक्त 32,000 अराउंड विद्यार्थ्यांनीच ऍडमिशन घेतलंय म्हणजे काय झालं, 32,000 विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म केलं, फी भरली, आणि ते आता सेकंड राऊंडला येणारच नाहीत. उरलेल्या जागा 32,000च्या अराउंड अलॉटच झालेल्या नाहीत, म्हणजे मोकळ्या पडल्या. आणि मग बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलं, बेटरमेंट केलेलं आहे. म्हणजे 32,000 सीट्स काय 1,77,000 मधून कन्फर्म ऍडमिशन झालेले आहेत. अराउंड 1,40,000च्या आसपास सीट अजूनही काय आहेत, काही सीट त्यातल्या 32,000 मोकळ्या आहेत आणि काही इम्प्रुव्हमेंटला गेलेल्या आहेत. ओके, हे त्याचं मिनिंग होतं. आता किती वॅकंट सीट राहिलेत ही कंप्लीट पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकून दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये जाला आणि तुम्हाला कंप्लीट पीडीएफ दिसेल, प्रत्येक कॉलेजच्या ब्रँच नुसार किती जागा मोकळ्या राहिल्यात त्या. आणि दुसरा पॉइंट काय आहे, एखाद्या कॉलेजला जागाच मोकळी नाही तरी ते कॉलेज कसं मिळेल आपल्याला. ठीक आहे, आता हे पाहायचं कसं, की कॉलेजचं नाव तर तुम्हाला वर असेल. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपला आहे जो हा, की इथं वॅकंट सीट किती आहेत. वॅकंट कॅप सीट 22. हे एक जे कॉलेज आहे त्या कॉलेजला सँक्शन इंटेक 90 आहे, 90 सीट्स होत्या, त्यातल्या 22 सीट 22 सीट्स वॅकंट आहेत, मोकळ्या आहेत. मग आता त्या 22 सीट्स आल्या कुठून, मग त्या दोन कंडिशन मी म्हटलं, काही विद्यार्थ्यांनी घेतलंच नाही आणि काही जागा त्या भरल्याच गेल्या नव्हत्या. म्हणजे कुणीही अप्लाय केला असता, कुणीही म्हणजे त्या कास्ट नुसार जी काय जागा आहे त्यांनी. ओके, हा. आता तुम्ही म्हणणार सर ते आता ह्या कास्टच्या जागा भरल्या नाही तर त्या कन्वर्ट हळूहळू वर होत येतात, ओपनलाही मिळतात. लास्ट राऊंडला तर त्या सगळ्याच म्हणजे कोणच जात नाही. आता त्या कन्वर्ट होत राहतील पुढे सीट्स. पहिल्या राऊंडला कसं असतं, जर तुम्हाला त्या सीट मिळाल्या नाहीत तर त्या तशाच राहतात, विद्यार्थी मिळाले तर कास्टचे. मग जसे पुढचे राऊंड येतील ना, त्या कन्वर्ट व्हायला सीट होतात. का, सीट मोकळ्या का ठेवून उपयोग, ज्यांना पाहिजे त्यांना त्या दिल्या जातील नंतर. ओके, आता इथं बघ, ह्या 22 सीट्स आहेत. तुम्ही कॉलेजचं नाव बघितलं, ब्रांच पाहिली. आता यामध्ये होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, पीडब्ल्यूडीच्या सीट्स वगैरे आहेत. होम युनिव्हर्सिटीमध्ये ओपनची जनरल सीट, लेडीज सीट मोकळीच नाहीये, सगळ्या भरल्या. म्हणजे सेकंड राऊंडला काय, तिथं सीट शिल्लक नाही. तरी पण मी सांगतो नंतर काय होतंय. इथं तुम्ही पाहायचं, एससीची पण भरले, एसटीच्या पण भरल्यात. विजेची जनरलची एक सीट मोकळी आहे. एनटीबीची जनरलची म्हणजे ओव्हरऑलची सीट मोकळी राहिले. पुढे एनटीसी लेडीज सीट मोकळी आहे. एनटीडीची सीट मोकळी नाही, ओबीसी. एसईबीसी मराठा जनरलच्या 2 आहेत, मुलींच्या 2 आहेत. टोटल 7 सीट्स आहेत कुणाच्या, होम युनिव्हर्सिटी. मग तसंच अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या शिल्लक. मग तुम्ही म्हणा डिफेन्सची एक शिल्लक आहे, बघा डिफेन्स कुठं आहे, ओबीसी डिफेन्स आहे. ऑर्फनची सीट शिल्लक आहे. मग तुम्ही ते कॉलेज पाहायचं, त्या कॉलेजची ब्रँच कुठली आहे आणि ते पाहिजे. आता तुम्ही म्हणा सर ते आम्हाला सीट मिळेल कशावरून, आता सांगतो. समजा तुम्ही कुठं विजेची जनरलची एक सीट राहिली, ठीक आहे. मग जनरलची त्या कॉलेजचा कट ऑफ बघा लास्टचा. हा, कट ऑफ दिसतच नाही त्याचं मिनिंग की जागाच भरली नव्हती. जर कट ऑफ दिसतोय तर त्याचा मिनिंग आहे जागा भरलेल्या, पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी येऊन घेत. आता समजा हे जर कट ऑफ आहे ह्या कॉलेजचा दिसतोय तुम्हाला, तर मिनिंग होतं ह्या सगळ्या सीट भरल्या पण ह्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंगच केलं नाही किंवा बेटरमेंटच केलं नाही, त्यामुळे ती सीट दाखवते. मग इथं त्याच्या खालची कट ऑफ असेल तर ते विद्यार्थ्यांना मिळणार. आणि समजा कट ऑफच दिली नाहीये म्हणजे त्या सीटच भरल्या नव्हत्या, तर इथं आता कोण जो हायेस्ट मार्कवाला टाकेल त्याला ती सीट मिळणार. ठीक आहे, म्हणजे आता ह्या सीट्स कुठल्याही असतील, समजा पीडब्ल्यूडी ओपनची सीट आहे, आता कोण जे विद्यार्थी अप्लाय करणार ह्या सीटसाठी, म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या कॉलेजला, त्यात हायेस्ट मार्क पीडब्ल्यूडीचा जो कोण असेल त्याला ते मिळणार सीट.
समजतंय? त्यामुळे आता तुम्हाला जी जी कॉलेजेस पाहिजे त्याच्या वॅकन्सी पहिला पाहून घ्या. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार आणखीन, सर आम्ही वॅकन्सी तर पाहिल्या, आम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे ना, इथं वॅकन्सी 0 दाखवाले, एक पण नाही, कॉलेज पूर्ण फुल आहे, किंवा आमच्या कास्टची वॅकन्सीच नाही आहे, म्हणजे वॅकंट सीटच राहिली नाही. तर सांगतो, ह्याचं मिनिंग असं आहे का त्या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जाऊन त्या कॉलेज ऍडमिशन घेतलंय फी भरून? नाही. काही विद्यार्थ्यांनी काय केलं त्यातल्या, की जाऊन त्यांनी बेटरमेंट केलं. ठीक आहे. आता JEE थ्रू ऍडमिशन जे सुरू आहे NIT IIT त्यांचं ऑलमोस्ट लास्ट चालू आहे, सगळं संपत आलंय, प्रोसेस ऑलमोस्ट संपेल. मग काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं नसतं, त्यांना NIT IIT मिळाले, मग त्यांनी अप्लाय फक्त फर्स्ट राऊंडला केलेलं, पण आता त्यांनी काय केलं, तिकडे मिळालंय चांगलं कॉलेज म्हणून हे सीट घेतल्या नाहीत, मग त्या सीट मोकळ्या राहिल्या. मग मोकळ्या राहिल्यामुळे काय होईल, तुम्हाला जे कॉलेज जी ब्रँच पाहिजे त्यातल्या विद्यार्थ्यांना काय होईल, ती वरचं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यांना वरती कुठलं तरी दुसरं कॉलेज मिळालं, त्यांचं बेटरमेंट झालं, तर त्या कॉलेजच्या सीट मोकळ्या झाल्या. आता त्या इथं दाखवत नाहीत वॅकन्सीला, मिनिंग काय असतं त्याचं, की त्या बेटरमेंटला सगळे विद्यार्थी, त्यातले काही विद्यार्थी गेलेत, मग त्यांना जर दुसरं कॉलेज मिळालं तर त्या सीट मोकळ्या झाल्या. मग त्या मोकळ्या सीट झालेल्या आता जी मुलं टाकतील सेकंड राऊंडला त्यांना त्या मिळतील. म्हणजे याचा अर्थ असा अजिबात नाहीये की वॅकन्सी नाहीये म्हणजे तुम्ही कॉलेज टाकायचं नाही. वॅकंट आहे म्हणजे तर क्लिअर कट जागा दिसतात, वॅकंट नाही आहेत म्हणजे काही विद्यार्थ्यांचं बेटरमेंट होण्याचे चान्सेस आहेत, तुम्ही ते कॉलेज टाका. क्लिअर आहे? दोन्ही केसमध्ये वॅकन्सी असू दे किंवा नसू दे, तुम्ही ते कॉलेज टाका, तुम्हाला ते मिळण्याचे चान्सेस आहेत जर बेटरमेंट झालं. आणखीन सांगतो, पुढचे जसे जसे राऊंड येतील NIT IIT वाल्यांना जसं जसं पुढे जाईल ते तिकडे कॉलेज सुरू होतील, किंवा तिथं सगळी फी भरायला लागेल, इकडे पण फी भरायला लागेल, त्यावेळी विद्यार्थी ते ऍडमिशन सोडणार आहेत. थर्ड लास्ट राऊंडला सीट मॅक्सिमम राहतात. आता सेकंड राऊंडला थोडासा प्रॉब्लेम येतो का, सहसा सगळ्या सीट कोण सोडत नाही, म्हणजे ज्यांना सोडायची इच्छा आहे ती थांबतात लास्ट राऊंड पर्यंत. ठीक आहे. आता माझ्याच कॉन्टॅक्टमध्ये काही विद्यार्थी आहेत, त्यांनी NITच्या सीट्स घेतलेत, पण त्यांना कुठल्या ब्रँच मिळाल्यात, काहींना टेक्सटाईल मिळाल्यात, काहींना इलेक्ट्रिकल मिळाले, त्यांना त्या ब्रँचेस नको आहेत. त्यांनी इकडे वालचंद, VJTI, COEP घेऊन ठेवलंय. मग त्यांना तिकडे जर ठीकठाक कॉलेज मिळालं किंवा त्यांचं फायनल झालं, तिथं ऍडमिशन घ्यायचं तर त्या हे सीट सोडणार, फिक्स सोडणार. मग असे बरेच विद्यार्थी असतात ते थर्ड लास्ट राऊंडला ती मेरिट खाली उतरणार. ओके, हे झाले 2 रूल. म्हणजे वॅकंट पाहिजे कसे, PDF टेलिग्राम चॅनल मध्ये दिले, तुम्ही प्रत्येक कॉलेजचं हे पहा. जोपर्यंत तुम्ही ते कट ऑफ पाहणार नाही, कट ऑफ आणि वॅकंट सीट, तोपर्यंत सेकंड राऊंडचा फॉर्म भरू नका. ओके. आता ऑप्शन फॉर्म मध्ये मी सांगितलं पहिले 3 ऑप्शन्स आहेत, मिळाले तर घ्यायचे आहेत. मग त्यामुळे पहिले 3 असे टाका की ते मिळाल्यानंतर तुम्ही काही करून ते कॉलेज घेणारच आहे. तुम्हाला गॅरंटी वाटत नाही की आता मला चांगले अलॉटमेंट होईल किंवा चांगलं कॉलेज मिळेल, तर काय करा, पहिले 3 असे कॉलेज टाका जे तुम्हाला मिळणार नाहीत, म्हणजे COEPचेच टाकून दिला. ठीक आहे. 4था 5वा 6वा पुढे टाका काही पण. ठीक आहे. हा, आता काय टाकायचं, कॉलेज आणि ब्रँच जी पाहिजे तीच. ज्यांना पहिल्या राऊंडला मिळालंय क्लिअर आहे. जर कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडला मिळालं, काही पण अलॉट झालं, पहिल्या राऊंडची सीट गेली, त्यामुळे आता टाकताना असं कॉलेज टाकायचं आहे की तुम्हाला पहिलं कॉलेज गेलं तरी चालतंय, आता मिळणार आहे ते तुम्ही घेणार. ठीक आहे. त्यामुळे विचार करून टाका, नाही तर असं फालतू कॉलेज टाकशीला की पहिलं चांगलं होतं हे दुसरं खराब आहे, असं करू नका. आता जे मिळणार आहे ते घ्यावं लागेल म्हणजे पहिल्या राऊंडचं जाणार. मग आता हे घेऊन तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकताय, कधी, जर पहिले 3 ऑप्शन सोडून मिळालं तर. पुढे अलॉटमेंट कॅपची अलॉटमेंट सेकंडची झाली, तर पहिल्या 3 मध्ये झालं तर तुम्हाला ते घ्यावंच लागेल. 3 सोडून पुढचे झाले तर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता. तर मी म्हणेन की जितके राऊंड करता येतील ते करा, कारण सेकंड राऊंड नंतर असं वाटतं विद्यार्थ्यांना की आता कॉलेज सुरू होणार, हे होणार, तर ते सगळं आपण अलॉटमेंट झाल्यानंतर बघू की काय होतंय. जे पॉइंट्स या व्हिडिओत सांगितले आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ऑप्शन फॉर्म बनवा. ठीक आहे. थँक्यू.